हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. जस्ट आयोगाची की आली आणि आन्सर की आल्यानंतर मग नेहमीप्रमाणे डाऊटफुल क्वेश्चन्स कुठले आहेत, कुठल्या विषयाचे, त्याच्या संदर्भात सगळे विद्यार्थी सर्चिंग करत आपण त्याचा उत्तराचा जो पार्ट आहे तो चूक की बरोबर कसा, आयोगाचं काय बरोबर आहे, सेकंड आन्सर कीनुसार बदलू शकतं का, या सगळ्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर इथं कुठल्याही स्वरूपात कट ऑफ याच्याबद्दल अजिबात चर्चा होणार नाही. त्यामुळे जी कट ऑफवाली जनता आहे त्यांनी व्हिडिओ बघायचा का नाही तुम्ही डिसाईड करा. हा व्हिडिओ पूर्णतः फक्त आणि फक्त इकॉनॉमिक्सचे 2 आता हे एक खूप जास्त जो डाऊटफुल वाटतोय त्याच्यावर आपण व्यवस्थित विथ ऑथेंटिक सोर्स रेफरन्सेस हे घेऊन तुम्हाला मी डिस्कस करणार आहे आणि त्या संदर्भात काय काय असेल पुढे आपण बघूयाच. दुसरा महत्त्वाचा डिस्क्लेमर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीलाच देतो. इथं कुठल्याही स्वरूपात तो प्रश्न रद्द व्हावा, कॅन्सल किंवा त्याच्यात आयोगाने उत्तर बदलायला पाहिजे, आयोग चूक, मीच बरोबर किंवा अजून कोण तू बरोबर, व्हॉट एव्हर, ह्या प्रकार अजिबात नाही. कोण चूक ह्याच्यापेक्षा हे सगळं इथं हे जे मग तुमच्यासमोर जी मांडतोय त्याच्यामागे एक आणि एकमेव उद्देश असा आहे की मी बरेच वर्षापासून जो विषय शिकवतो त्याच्याबद्दलचे काही तथ्य, काही फॅक्ट्स जे माझे नाही आहेत, गव्हर्नमेंटनीच दिलेले आहेत, त्याच्यात जर उत्तरामध्ये संदिग्धता निर्माण झाली तर ते फॅक्ट्स तुमच्यासमोर मांडणं हे माझं काम आहे. बाकी तुम्ही ठरवायचं की ते काय करायचं काय नाही. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटेल की सर ते प्रश्न आहे बरोबर आहे, आमचंही बरोबर आलं, मार्क मिळाला, कशाला उगाच त्या विषयाला हात घालताय. ज्यांचं उत्तर चुकलंय त्यांना असं स्ट्रॉंगली वाटतं की नाही सर बिंदास ते बदललं पाहिजे. असे 2 वर्ग आहेत. मी तेच म्हणलं आपण इथं कुठं खाली ओढायचं, कोणाला वर ढकलायचं हा मुद्दा नाही. दुसरी गोष्ट सहजासहजी काही विद्यार्थ्यांचा जो अँगल आहे त्या प्रश्नाबद्दल, त्या शब्दाबद्दल की आपण त्या अर्थ घेईल तसा निघतो. म्हणजे मी ते पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेल की त्याच्यातून उगच काय म्हणतो आपण इश्यू का क्रिएट करायचा, उगच त्याच्यातून वेगळा अर्थ निघत नाही तर कशाला काढायचा, किंवा ओव्हर थिंक वगैरे म्हणणं, तो जो प्रकार आहे ना, अशा ज्यांना वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीतून काहीतरी बिनाकामी गोष्टी होते, आयोग जे बरोबरच आहे. तुम्ही जर बघितलं असाल तर आपण दिलेले उत्तरं आणि आयोगाचे आपण मॅच झालेलो आहे. त्यामुळे आयोग चुकीचा हा मुद्दाच नाही आहे. पण काही गोष्टी जे डिस्कस करायचं आहे त्याच्यामध्ये ओव्हर थिंकिंग असेल, खूपच इश्यू क्रिएट करणं हा उद्देश नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तुम्हाला विथ प्रूफ जे काही समोर मांडायचं आहे ते इथं क्लिअर होईल. फक्त शेवटपर्यंत बघणं अपेक्षित आहे. चला, सो लेट स्टार्ट. इथं जस्ट सुरुवातीला सांगतो आपलं हे इकॉनॉमिक्स गाईड जे आत्तापर्यंत बऱ्याच जणांचा हा डाऊट होता की सर कंबाईनसाठी असेल, राज्यसेवेसाठी, कुठल्या एक्झामसाठी की इकॉनॉमिक्स गाईड हा सोर्स आपल्याला बेस्ट आहे का, की उगाच थोडा ट्रस्ट कमी होता. पण आत्ताच तुमचे जे फीडबॅक आहेत सगळ्यांचे, सो लिटरली त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. एवढे काय म्हणतो असंख्य मेसेजेस आहेत तुमचे. इकॉनॉमिक्स गाईड आणि अर्थनीतीचं मटेरियल याचं रिफ्लेक्शन काय असेल अख्ख्या महाराष्ट्राला आत्ता कळालं. म्हणजे काय वापरायचं का नाही हे तुम्ही ठरवा. आणि हे जे रिफ्लेक्शन दिले हे टेलिग्रामला मी टाकलंय, आवर्जून एकदा बघा. अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल आहे. आणि हे सगळे मेन्सचे रिफ्लेक्शन आहे ना. प्री तर आहेच आहे, आत्ताचं प्रीचं तुम्ही सांगायची गरजच नाहीये. इथं हे आत्तापर्यंत झालेल्या मेन्स बद्दल हे आहेत. म्हणजे येणारी आत्ता कंबाईनची मेन्स किंवा राज्यसेवेची मेन्स त्याचं सुद्धा रिफ्लेक्शन इथं क्लिअर कट दिलेली. STI जुनी असेल हे सगळं बघून घ्या. याच्यावर जास्त डिस्कस नाही करत आता. अर्थनीतीचं टेलिग्राम चॅनल आहे. सेम टेस्ट सिरीजचे विद्यार्थी त्यांना परत डेमो मिळाला आहे की आपण कशा पद्धतीनं इकॉनॉमिक्सला डील करतो आणि त्याचं रिफ्लेक्शन इनपुट आउटपुट रेशो ज्याला म्हणतो मी, हायेस्ट इनपुट आउटपुट रेशो, त्याचं आता फार मोठं उदाहरण तुम्हाला मिळालेलं आहे. लिटरली तुमच्या प्रतिक्रियातून एक लक्षात आलं की 4 आणि 5 इकॉनॉमिक्समध्ये मार्क येण्याचे जे प्रमाण होते ते 10वर गेलेत, काही 12वर गेलेत, लिटरली 13-14 सुद्धा मार्क आहेत. हे जे रिव्होल्युशन जे म्हणतो ना आपल्याला, फार मोठी क्रांती झाली आहे. मला वाटतं फर्स्ट टाइम असं झालंय की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये इकॉनॉमिक्समध्ये एवढे मार्क आहेत. हे लिटरली खरंच विचार करण्यासारखं आहे. आपण जे विषयाला तोडले म्हणजेच काय, कन्सेप्ट, फॅक्ट्स, बजेट, पॉलिटी अँगल वगैरे सगळा प्रकार हा इथलचा. हे लक्षात घ्या. टेस्ट सिरीजमध्ये पण आपण केलेलं आहे, बोलू आपण याच्यावर परत एकदा. आणि राहिली गोष्ट आन्सर कीची. इथं 15 पैकी 14 हे आपण जे दिलेले आन्सर आहेत सगळे बरोबर आहेत. एक जो फक्त डाऊटफुल आहे, बाकी आता दोन्हीमध्ये पॉसिबिलिटी दिली होती आपण. त्यामुळे इथं तो याला वाटतं की आयोग चुकीचं ठरवतोय आपण, अजिबात नाही, ते मॅच झालेले आहेत. आता एक जो प्रश्न आहे तोच सेंटर सेक्टर आणि सेंटर स्पॉन्सर्ड जो आपण तो डिस्कस करू. त्यामुळे अर्थनीती याच्यावर तुम्ही जो ट्रस्ट ठेवलेला आहे त्याचं इथं तुम्हाला सगळं विथ प्रूफ मिळतंय. आन्सर की पण किती बरोबर आहे काही नाही ते. चला मेन मुद्द्याला ज्याची तुम्ही वाट बघताय. कुठलाही प्रश्न आयोगाचा आणि कुठल्याही परीक्षेचा याच्या आन्सरबाबत कधी कधी कुठल्या तरी प्रश्नाबद्दल 2 व्ह्यूज इथं समोर येत आहेत. 2 प्रश्नांचं उत्तर, एका प्रश्नाचे उत्तर 2 का निघत आहेत. उदाहरणार्थ असे 2 ऑप्शन आहेत आयोगाचे आणि आपण प्रश्नांचं उत्तर परीक्षेमध्ये ज्याला वाचलं सगळं क्वेश्चन आणि उत्तर देतोय, तुम्हाला असं वाटतं की याचं उत्तर 1 आहे, पण आयोग काय करतं, याचं उत्तर 2 देतं. मग असं का? परत कधी कधी असं होतं आपल्याला असं वाटतं की याचं उत्तर 3 आहे, मग आयोग 4 देतं.
ह्याचं जे कारण आहे ना, मी आतापर्यंत आयोगाचे काही प्रश्नपत्रिका तुम्हाला विथ प्रूफ आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी सापडली मला. कधी कधी आयोग स्पेसिफिक उत्तर तुमच्याकडून अपेक्षित करतात. म्हणजे जो प्रश्न विचारला आहे, प्रश्नामध्ये जो एरिया आहे त्याच्याबद्दलचा स्पेसिफिक ऑप्शन तुम्हाला तिथं देणं अपेक्षित आहे. तो एक अँगल झाला, हा स्पेसिफिकवाला. दुसरा, मग कधी कधी आयोग काय करतं की त्या प्रश्नाच्या स्वरूपात तुम्हाला स्पेसिफिक नाही, ब्रॉड एरिया विचारत घेतलं. त्यातल्या ब्रॉड ऑप्शन कुठला आहे तो इन्क्लूड करावा लागतो तुम्हाला, तो आयोग उत्तर देतो. ह्याचा अर्थ त्या ऑप्शनपैकी 2 किंवा 3 ऑप्शन हे त्या प्रश्नाच्या संबंधित असतात, म्हणजे चुकीचे नसतात. मग त्यातही योग्य निवडायचा आहे तो स्पेसिफिकवाला आणि ब्रॉड अँगल. मी आता सांगेल विथ प्रूफ कम्प्लिटली, आयोगाचे काही प्रश्न घेऊन तुम्हाला दाखवेल हे. म्हणून ज्याला असं वाटतं की आपण काहीतरी स्पेसिफिक खूपच जास्त विचार करतो एका शब्दावर, आयोग थोडा बारीक विचार करत नाही, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. चला, सगळ्यांना इथं प्रॉब्लेमॅटिक ठरलेला प्रश्न आहे. विश्वकर्मा केंद्र शासन पुरस्कृत योजना जी आहे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, आयोगाने दिले अ आणि ब बरोबर. आता आपण हे अ बरोबर दिलं होतं, हाच जो प्रश्न आपला जो आणि आयोगाचा वेगळा ठरला तो हा. मग हे मी का बोलवलं इथं, एन म्हणजे अर्थनीतीने दिलेलं उत्तर आहे. तुम्हाला दाखवतो हे असं का, म्हणजे ह्याचा तर काही विषयच नाही. अचा बचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. सेंटर गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड, इकडे हे आयोगाचे गव्हर्नमेंटचे काही हे सोर्स तुम्हाला मी टेलिग्रामवर टाकलं. आपलं अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल सर्च करा, तिथे तुम्हाला हे मिळून जाईल. इथं जरी काही दिसत नसेल काही नसेल तर विश्वकर्मा इज अ सेक्टर स्कीम. ठीक आहे, शब्द बघा, सेक्टर स्कीम. प्रश्नामध्ये काय दिलंय, सेंटर गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम. परत अजून इथं पण सगळे गव्हर्नमेंटचे सोर्स आहेत. PM विश्वकर्मा अ सेक्टर स्कीम. अजून पुढं सेम तेच आहे. इथं तुम्हाला टेलिग्रामवर टाकून देतो व्यवस्थित वाचण्यासाठी. बरं, आता हे अजून एक इथं बजेटचं डॉक्युमेंट आत्ताचं 25-26चा करंट. म्हणजे असंही नाही की तुम्हाला वाटतं सर मग रिसेंट बदलला असेल वगैरे काय, ह्याच्यात क्लिअर कट काय दिलेलं आहे, सेक्टर स्कीम. आणि त्याच्यामध्ये मग इथं वेगवेगळ्या स्कीम दिलेल्या आहेत आणि त्या स्कीममध्ये क्लिअर कट इथं शॉर्टमध्ये PM विश्वकर्मा योजना हे टाकेल मी तुम्हाला. म्हणजे बारीक सारीक तिथं बघताय तुम्हाला डॉक्युमेंट. इथं ब्रॉडली बघता समजून घ्या हेडिंग काय आणि काय. पुढं अजून ॲक्च्युअल ज्याला जो इश्यू झाला ना त्याच्यासाठी हे डॉक्युमेंट जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या टेलिग्रामला जाऊन हे बघा, हातात असं घ्या आणि मग तुम्हाला अजून चांगलं कळेल. ज्याला असं वाटतं की फार एका शब्दावरून सर इश्यू करतायत किंवा ओव्हर थिंकिंग करतायत असं काहींचं म्हणणं आलं. बाबांनो, आपल्याला वरवरचा सुपरफिशियल अभ्यास करायची सवय लागली. बऱ्याच जणांनी इथं काय केलं माहिती का, ज्याचा अभ्यास वरवर आहे त्यानं या प्रश्नाला सेंटर गव्हर्नमेंट दिसलं की यस म्हणलं. आणि ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला आहे, ज्याला ॲक्च्युअली डिफरन्स माहिती आहे, सेक्टर स्कीम आणि सेंटर स्पॉन्सर स्कीम, ह्या दोन्ही तर डिफरंट माहिती असणाऱ्यांना इथं हे गफलत झालेली आहे. त्याच्यावर अन्याय झाला असं म्हणता येईल आपल्याला. आणि जे वरवर आहे ते हे टिक करून गेलं, आता त्याचं बरोबर आलं म्हणून ते खुश आहे, ते म्हणून त्याला बदलायला नाही पाहिजे. म्हणजे तू डोळे झाकले म्हणजे सूर्य उगवणे असं नाही होत ना, ते तुझा प्रॉब्लेम आहे की ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. दिस इज अ फॅक्ट. आता तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं का नाही करत तुम्ही ठरवा. विषय काय झाला विद्यार्थ्यांचा, याच्यावरून आता तुमचा स्कोअर कमी होईल जास्त होईल याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे ही फॅक्ट आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. विद्यार्थी म्हणून नॉलेज घेण्याकडे जास्त भर असला पाहिजे. ही जी गोष्ट आहे ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. माझं असं ऑब्झर्वेशन आहे की काही विद्यार्थी हे स्वयंघोषित तज्ज्ञ म्हणून हे विद्यार्थी ज्ञान घेण्यापेक्षा ज्ञान देण्यावर जास्त भर देतात. म्हणजे नॉलेज किती घ्यायचं याच्यापेक्षा किती नॉलेज आहे हे दाखवण्यावर भर आहे. म्हणजे हे इथं, आणि हे फॅक्ट तुम्ही नाकारू शकता का, ज्याला असं वाटतं ना जे स्वयंघोषित तज्ज्ञ विद्यार्थी आहेत हे इथं गव्हर्नमेंटचे सोर्स आहेत. आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्हाला इथं हे दिलं आहे, क्लिअर कट सेक्टर स्कीम आणि स्पॉन्सर स्कीम ह्या दोघातला डिफरन्स क्लिअर कट आहे. मी ह्याच्या आधी पण आधीच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेला आहे, तुम्ही तो बघून घ्या आधीचा व्हिडिओ. ज्याला अजून थोडेफार काही क्लिअरिफिकेशन पाहिजे असेल, मी तर कन्सेप्ट क्लिअर करायला आलो नाहीये. सांगा सर दोघात फरक काय, मग फंडिंग कोणाकडून केली जाते, इम्प्लिमेंटेशन कोणाकडून केलं जातं, हे सगळं दिलेलं आहे. फक्त हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे कन्फर्म आहे. आता ते मानायचं का नाही, ब्रॉडली जर आयोगाने विचार घेतला नाही सेक्टरमध्ये ते येतच, मग ते मानायला काहीच चालतं ना. मी तेच म्हणतो ना, आता GDP मध्ये बघा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि GNP मध्ये ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, मग दोघात सारखंच आहे ना, वेगळं काय सर, इथं डोमेस्टिक आहे इथं नॅशनल आहे, एकच आहे दोन्ही. कळतं मला काय म्हणायचं ते. त्यामुळं तुम्ही फॅक्ट्स नाकारू शकत नाहीत, हे इथं डिफरन्स दिलेला आहे मी. परत अजून पुढे जायचं असेल म्हणजे असंख्य डॉक्युमेंट आहेत.
इथं सरळ सरळ पार्लमेंटरी बाबतीत जे काही तुम्हाला दिलं लोकसभा दिसत असेल त्यातलं डॉक्युमेंट घेतलेलं मी. क्लिअर कटच प्रश्न आहे इथं की फंक्शनल डिफरन्सेस बिटवीन सेंट्रल स्कीम अँड सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम. परत हे डॉक्युमेंट तुम्हाला टेलिग्राम मिळून जाईल इथे जरी बारीक दिसत नसेल तरी. आणि मग याच्यावरून हे जे उत्तर मिळालेलं आहे जे लोकसभेत प्रश्न विचारलेला आहे ते परत तेच सांगतं जे आपण दोघात डिफरन्स इथं करतोय. अजून पुढचं आत्ताच बजेट 2025-26चं जस्ट इथं फंडिंग आहे, फंड अलोकेशन आहे सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीमसाठीचा 8% किंवा 8 पैसे, सेंट्रल सेक्टरचा 16 पैसे किंवा 16%. हे यस चला इथंपर्यंत लक्षात आलं. हा प्रश्न जो सगळ्यांचा डाऊट होता आणि याच्यावरून मी तेच म्हणतोय आपल्याला परत तोच मुद्दा आहे तो आता आयोग हे बदलणार पण नाही असंच देईल. आपल्याला पिच्युटरी ग्लँडचा फार अनुभव आहे. तुम्ही जुने असाल तर तुम्हाला चांगलं माहिती, नवीन वाल्यांनी समजून घ्या. आणि जर तुम्हाला ह्याच्यातच काही हे करायचं असेल एकदम भिडायचं असेल तर मग तेच परत कोर्ट कशाला. काही निर्णय हे आयोगाचे आहेत. मी म्हणून आपण यातल्यात मी तरी ना तज्ज्ञ ना मी म्हणत नाही की मी न्याय निवाडा करायला इथं आलोच नाहीये. मी बरेच वर्ष ह्या विषयामध्ये जे काय म्हणतो त्याला वाचन केलेलं आहे, जे शिकवलेलं आहे, त्यामुळे माझी मोरल रिस्पॉन्सिबिलिटी बनती की जे फॅक्ट आहेत ते तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे. बाकी निर्णय हा कम्प्लिटली आयोगाचा आहे आणि तो आपण ऍक्सेप्ट बी केला पाहिजे. पुढे असे काही पीओके दाखवेल क्लिअर कट तिथं असं वाटतं की उत्तर यायला नाही पाहिजे पण आयोगाने सेकंड आन्सर कीनुसार सुद्धा तसंच ठेवलंय. हा सुद्धा फॅक्ट लक्षात ठेवा. चला इथे डिफरन्सेस आहे. बाकी तो निर्णय तुमचा आणि मग शेवटी मान्य करायचा का नाही तो आयोगाचा. मी या शिक्षक याच्यावर ह्या गोष्टी सगळ्या मांडल्यात की त्या विषयाला जे काही तथ्य आहेत मांडले पाहिजेत ते तुमच्या समोर मांडलेले. हा एकमेव उद्देश. अजून याच्या संदर्भात तो क्लिअर झाला आता. त्याच्यामुळे ते क्लिअर कटच वेगळं आहे. मग आता आयोगाने सेकंड कीनुसार बदलणं अपेक्षित आहे. त्याच्यानुसार तुम्हाला टेलिग्रामवर टाकेल. इफ यू वॉन्ट टू क्लेम तुम्ही क्लेम करू शकता. बाकी तुम्ही निर्णय घ्या काय आहे ते. सेम एक प्रश्न दाखवतो अजून. त्याला एक इंटरलिंक होणारा प्रश्न आहे जो आधीचा आहे तुमचा. सरळ सरळ MDG विचारलेलं आहे. ठीक आहे. हे सगळे वाक्य नीट बघा. इथं अर्भक मृत्यूदराचे प्रमाण कमी करणे हे चुकीचं दिलेलं आहे. ह्याचा समावेश होत नाही असं म्हणलेलं आहे. मग इथं बाल मृत्यूदर हे आहे. तसं बघा इथं बघा इन्फंट मोर्टॅलिटी, चाइल्ड मोर्टॅलिटी. 0 ते 1 मध्ये आपण इन्फंट म्हणतो आणि 0 ते 18 मध्ये आपण चाइल्ड म्हणतो. मग चाइल्ड ही ब्रॉड कन्सेप्ट झाली. त्याच्यात इन्फंट येतच ना. मग हे असेच काहीतरी प्रॉब्लेमॅटिक क्रिएट होतात आणि मग इथं हे सगळं असं अर्भक घ्यायचं की नाही का बाल घ्यायचं त्याच्यावरून. पण तुम्ही ज्याला MDG म्हणताय MDG मध्ये क्लिअर कट तिथं अर्भक नाही तर बाल मृत्यूदर हे मेन्शन केलेलं आहे बाल म्हणून आयोगाने चुकीचं दिलेलं आहे. इथं आयोग चुकीचा नाही तर बरोबर आहे. सांगायचा उद्देश हा आहे की मुळात आपण हे सगळं जे आहे ना हे एक शब्द कीवर्ड्स याच्यावर जे खेळतोय ते योग्य आहे. आता आयोगाने ते एखाद्या प्रश्नाबाबत जर मान्य नाही केलं त्याचा अर्थ आपण आपली डायरेक्शन बदलायची नाहीये. ज्यांनी नीट अभ्यास केलाय सेंटर स्पॉन्सर्ड आणि सेंटर सेक्टर हे ऍक्च्युअली डिफरंट कन्सेप्ट आहे. ती तशीच कंटिन्यू पुढे ठेवा. ती आयोगानुसार बदलू नका जसं की इथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि हा जो प्रकार आहे जे काही कीवर्ड्सवर हे बारकाईनं बघणे हे शक्यतो बऱ्याच जणांना झेपत नाही. म्हणजे एवढ्या लेवलचा अभ्यास आणि एवढ्या लेवलची डेप्थ ही बऱ्याच जणांना नसते. आणि हा सगळा मोठा रिफॉर्म ज्याला म्हणतो ना आपण आपल्या विचारांचा हा न झेपल्यामुळे असं वाटतं की काही चाललंय हे. तर त्यामुळे त्यांच्यासाठी हे नाहीये. झेपणार आहे का नाही ते तुम्ही ठरवा. अजून एक चला या ज्याला वाटतं ना की उगाच आपण शब्दाला खेळतोय उगाच शब्दाला पकडतोय. बाबा तुला गव्हर्नमेंटचे सोर्स दाखवले की ते काय वाटतं ते म्हणलं ना आपल्याला झेपत नाही म्हणून समोरचा चुकीचा आहे हे बऱ्यापैकी चालतंय. आणि ते स्वयंघोषित तज्ज्ञ विद्यार्थी जे आहेत ना त्यांचं प्रमाण जास्त आहे ऍक्सेप्ट न करण्याचं. इथं ज्याला वाटतं की सर कशाला शब्द पकडताय सेंटर स्पॉन्सर सेंटर सेक्टर एकच आहे की मग ते शब्दावर आयोग खेळतो का त्याच्यासाठी ये इकडं शब्दावर आयोग खेळतो का नाही. जे आपण बॅचच्या विद्यार्थ्यांना चांगलं माहिती मी कीवर्ड्सला किती फोकस करतो इकॉनॉमिक्समध्ये. मला वाटतं आता ते राष्ट्रीय उत्पन्नाचे दोन्ही प्रश्न कीवर्ड्सवरच आपण सॉल्व्ह केले असाल. बॅच असो वन डे रिव्हिजन असू द्यात किंवा माझे टेस्ट सिरीजचे लेक्चर्स असू द्यात. आणि त्याच्यामुळेच कधी नाही तेवढी मोठी क्रांती झाली इकॉनॉमिक्सची. तुमच्या फीडबॅकवरून ते सगळं कळतं. हे इथं कीवर्ड्स तुम्ही बघा. प्रश्न आहे आयोगाचा नीती ह्याचा लॉंग फॉर्म विचारलंय नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नॅशनल इन्स्टिट्यूट हा जाणीवपूर्वक इंग्लिशमध्ये वाचतोय. आणि इथं काय नॅशनल इन्स्टिट्यूशन. आता ज्याला असं वाटतं ना की नाही फारच बारकाईनं ओव्हर थिंकिंग करतायत किंवा फारच इश्यू क्रिएट करतायत मुद्दाम हे काय आहे. अरे काय बारीक डिफरन्स आहे. म्हणजे लिटरली तसं बघायला गेलं तर इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूशनमध्ये जर थोडं इंग्लिशच्या अँगलनी बघायला गेलं त्याच्यात अर्थामध्ये फार डिफरन्स नाही आहे. ह्याचा जर वाक्याचा किंवा शब्दाचा अर्थ काढायचा म्हणलं तर फरक नाही ना. हां मग आता ग्रामर इथं बघायचं का ते नाऊन आहे का ऑब्जेक्टिव्ह आहे का क्लॉज आहे का अजून काय काय असतं ते तुमच्या इंग्लिशमध्ये. मग हे तसं बघायचं का. ह्याला ओव्हर थिंकिंग नाही म्हणायचं ह्याला फॅक्ट्स म्हणायचं. ऍक्सेप्ट इट ऑर नॉट इट्स युअर चॉईस.
पण ह्या लेवलला इकॉनॉमिक्सला आपण गेलो पाहिजे. आणि ह्या परत उद्देश ह्या व्हिडिओचा एक माझा लक्षात घ्या, तुम्ही फक्त हे नका बघू सर आयोग उत्तर बदल का नाही, कॅन्सल करलं का काय करल, त्याच्या पलीकडे जा. ह्या लेवललाही आपलं डिस्कशन झालं पाहिजे ह्या वादग्रस्त क्वेश्चनवर, जेणेकरून तुमचा व्ह्यू ब्रॉड होईल. कळते का? मी आधीपासून तेच सांगत होतो. ह्या वर्षी बऱ्याच जणांना कळालं अख्ख्या महाराष्ट्राला की बाबा हे जड जातंय पण आपल्याला गरजेचं आहे. प्रीला प्रश्नांची डेप्थ बघा, मेन्सला पण असा प्रश्न येऊ शकतो. त्यावेळेला तुम्ही काय टॅकल करणार आहेत, काय विचार करणार आहेत? कधी एवढी बाउंड्री विचारांची वाढलीच नाही आपल्याला. आपल्याला माहिती बरोबर घ्यायचं, चला सर काय चूक बरोबर खेळत बसू नका म्हणायचं. हेच आपल्याला करायचंय ह्या व्हिडिओमधून. हे एक उद्देश आहे माझा. एवढ्या लेवलला जर तुमचा व्ह्यू ब्रॉड झाला, मला सांगा इथून पुढे अभ्यास करताना मी नेहमी शब्द वापरतो गजानन भस्के, आठवतो तुम्हाला की हा असा प्रश्न येतो, अच्छा ब्रॉड व्ह्यू, नॅरो व्ह्यू, अजून थांबा शेवटपर्यंत बघा. म्हणून म्हणलं ना तुम्हाला आता तुमच्या आयुष्यातले काही जे महत्त्वाचे वेळ तुम्ही देताय ना, ह्याच्यातून फार एक मोठा अप्रोच तुमचा बदलेल इकॉनॉमिक्सकडे बघण्याचा. आणि येणाऱ्या प्री जर देणार असेल, कोणी नवीन असेल त्याच्यासाठी गरजेचं आहे. आणि जे मेन्स देणार ज्यांचा स्कोर आलाय ते तर मेन्सला अजून डेप्थ असती, लक्षात घ्या. विशेषतः स्वयंघोषित तज्ज्ञ विद्यार्थी जे आहेत बाबा, मेन्सला तर तुला ह्याच गोष्टीला खेळावं लागतं ते शब्द पकडून. आणि तू इथं सेंटर स्पॉन्सर आणि सेंटर सेक्टरमध्ये फरक नाही म्हणतोय. असू द्या, हे इथं बघा इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूशनमध्ये मग आयोगाने हे चुकीचं ठरवलं ना. कशामुळं? इन्स्टिट्यूटमुळे. एवढं बारीक आयोग बघू शकतं तर आपण त्याच्याकडे गेलोच पाहिजे. चला कन्क्लुजन याचं तुम्हाला मिळालं विथ प्रूफ. इतके वेळ जे बोललो ते एकाच प्रश्नाबद्दल बोललोय. होप सो तुमच्यापर्यंत क्लॅरिटी पोहोचली मला काय म्हणायचं आहे. आणि मी तेच सांगितलं इथं काही न्याय निवाडा करायला आलेलं नाहीये मी. माझं इथं काम आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सब्जेक्ट शिकवतो म्हणल्यानंतर त्याचे फॅक्ट्स मांडले पाहिजेत. हे इथंच आहे, असंच आहे, तुमच्या समोर आहे. बाकी ह्याचे सगळे सोर्स मी टेलिग्रामला टाकतो. आणि हा सगळा जो पार्ट आहे कंटेंटचा, लिटरली तुम्ही तुमचे फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. हे ज्याला आपण म्हणतो ना कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम, हे झालं पाहिजे. आपण क्रिटिसाइज करतोय असं जर कोणाला वाटत असेल पण ते कन्स्ट्रक्टिव्ह आहे. इथं आयोगालाही दोष द्यायचा नाही, कारण आयोगाचा अधिकार आहे तो प्रश्न विचारण्याचा, ती मोठी संस्था आहे. आणि बरं हे सगळं आयोग 15 पैकी किती प्रश्नाला करतं रे? 5-6 प्रश्नाला गोंधळ घातला का आयोगाने? एखादा दुसरा. परत बॅचचे विद्यार्थी हेच वाक्य माझं आठवते का? अरे 15 पैकी 1-2 प्रश्न असे असतात, हे दरवर्षीचं आहे. ते सोडून बाकीचे काय 12 प्रश्नांचं काय तुमचं? म्हणजे ह्याच प्रश्नाला जर तुम्ही अडकत असाल तर मग तुम्ही बाकीच्या प्रश्नांचं काय करताय? ह्याच्यावर तुमचा कट ऑफ ठरावा. ह्याचा अर्थ आपला अभ्यास कच्चा आहे. बाकीच्या प्रश्नांसाठी तुम्ही काय केलं हे ते इथं तसे 1-2 प्रश्न आहेत. त्यात हे एकच जास्त हे आहे. पुढचा बघा आता, या इकडे आता नेक्स्ट जो अजून तुमच्यासाठी हा महत्वाचा आहे, विजय केळकर. यस, ह्याची पण वाट बघत आहे सर. बरं झाला या मुद्द्यावर म्हणा. विजय केळकरचं काय ते सांगा एकदा. इथं पण तोच मुद्दा येतो बघा. तुम्ही विजय केळकर समितीचा अहवाल हा कशाशी संबंधित आहे हे जर नीट बघितलात, इथं कुठल्याही स्वरूपामध्ये इयर मेन्शन केलेलं नाही अजिबात. यामुळं होतं काय, आता इयर मेन्शन न केल्यामुळं ही जी समिती आहे किंवा कुठलीही समिती असू द्या, कुठलाही व्यक्ती, कार्यगट, आयोग काही असू द्यात, एकच व्यक्ती एकाच क्षेत्रासाठी नेमला आणि तो पुन्हा आयुष्यभर कशासाठीच नेमला जात नाही असं नाही. एक व्यक्ती, एक समिती, एक आयोग बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रासाठी नेमला गेलेला आहे. आणि मग त्यामुळं इथं गफलत काय झाली, अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा आहेत तर यस, हे ऑप्शन बरोबर आहे. वित्तीय क्षेत्रातील सुधारणा जर बघायला गेलं तर ब्रॉडली घ्यायला गेलं, यस, हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. म्हणून आपण जी पॉसिबिलिटी दिली होती हे अर्थनीतीचे उत्तर होते. आयोगाने जे उत्तर दिले त्याचे वेगळे नाहीत आपले उत्तर, बरोबरच आहेत. पण जी शक्यता आहे ना ती जी निर्माण होती, बऱ्याच जणांना तो विचार पडलाय, ते इथे मी दाखवून देतो तुम्हाला. ब्रॉडली जर विचार घ्यायचा म्हणला बघा आता ब्रॉडली, तर हे फार मोठं क्षेत्र आहे, वित्तीय क्षेत्र. फायनान्शियल सेक्टरमध्ये आहे ना, तुम्ही विजय केळकर FRBM बद्दल बघा, तुम्हाला ते वाचून दाखवतो. विजय केळकर समिती 2002 साली प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा समिती होती. ॲग्री, हे सगळ्यांनाच माहिती, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. नेक्स्ट, विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली FRBM कार्यगट स्थापन केला होता 2003 आणि 2012. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराबाबत विजय केळकर झाले. त्याच्यानंतर FRBM ऍक्ट बाबत विजय केळकर झाले. PPP मॉडेलबद्दल पण विजय केळकर 2015. हे टाकून देईल मी वाटलं ग्रुपवर, डोंट वरी. विजय केळकर परत 1987ला RRB संदर्भात पण त्यांचं काम आहे. RRBच्या स्थापनेसंदर्भात नाही, RRBची जी संख्या आहे का त्याच्याबद्दल आहे, ते कमी करणे जास्त करणे वगैरे तो प्रकार जे काय असेल बघा. 4 ते 5 वेगवेगळे एरिया हे दिसायला तुम्हाला विजय केळकरचे पाहायला मिळतात. मग एवढे सगळे जर विचारात घेतलेत तर हा ऑप्शन आहे ब्रॉडली वित्तीय क्षेत्रातील सुधारणा, फायनान्शियल सेक्टर, हे पण त्याला लागू होतो. नीट आहे का, आता पूर्ण नीट शांतपणे आहे का. त्यामुळे हे चुकीचं नाहीये. पण जर तुम्ही पुन्हा आता हे जर बघितले ब्रॉडली झालं, मी आत्ता जे बोललो ते, मग स्पेसिफिक जर म्हणलात तर मग अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा हे पण चुकीचं नाही. पण इथं प्रॉब्लेम काय,
प्रत्यक्ष हा शब्द नाहीये. मग जिथं वाचताना त्या प्रेशरमध्ये आपण हेच बघतो, केळकर म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर विषयक ह्या दोन्ही कर विषयक सुधारणा आहेत. मग असं वाटतं की ते अप्रत्यक्ष आहे, चुकीचं आहे. पण आयोगाने जर इथं केवळ फक्त हा शब्द टाकला असता, केवळ म्हणा किंवा फक्त, मग डेफिनेटली हा ऑप्शन चुकीचा आहे. पण आयोगाने ते पण टाकलं नाही. म्हणजे अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा ह्याच्याबाबत ही समिती होती का? संबंधित म्हणले तर होती ना. प्रत्यक्ष कर विषयक होती का? त्याच्याबद्दलही होती. म्हणून याच्यातून अर्थ असा वेगवेगळा निघू शकतो. ब्रॉडली, स्पेसिफिकली, म्हणून हे दोन आहेत. फक्त माझ्या म्हणण्यानुसार जो आधीचा प्रश्न होता तो फार जास्त स्पेसिफिक होता. म्हणजे त्यात क्लिअर कट आपण यस ऑर नो ठरवू शकत होतो, करेक्ट ऑर रॉंग ठरवू शकत होतो. इथं मात्र जरा जास्त अजून किचकट प्रक्रिया होईल आणि मला नाही वाटत की आयोग ह्याला ऍक्सेप्ट करेल. कदाचित त्याला ऍक्सेप्ट करू शकतो, विश्वकर्माला ते पाठवलं तर ते पण शक्यता म्हणतो मी. शेवटी आता आयोग जर NCERT किंवा मोठे मोठे सोर्स जर रिजेक्ट करू शकतो तर तुम्ही कुठले सोर्स द्या ते पूर्ण आयोगावर डिपेंड आहे. मी म्हणलं तुम्हाला, आयोगाने जर कधी प्रश्न टाकला असं म्हणलं की सूर्य पश्चिमेकडून उगवतो आणि मग फर्स्ट सेकंड आन्सर कीनुसार तसंच ठेवलं तर आता आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल की हो पूर्वेकडून पश्चिमेकडून उगवतो. इथपर्यंत हे आयोगावर टीकात्मक जे काही आता आहे ना, हे रिअलिटी वास्तव आहे जे आयोगाने बदलणं अपेक्षित आहे. ह्याचं एक अजून उदाहरण देतो. म्हणजे याचं आता कन्क्लुजन तुम्हाला सांगतो 2 मिनिटांमध्ये. आधी फक्त आपण कीवर्ड डिस्कस केलेले आहेत आणि एवढ्या डिटेल मला नाही वाटत आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल. हे का गरजेचं आहे? शांतपणे ऐका. जे तुमच्यात असं हे झालं ना फास्ट पटकन, सर चुकीचं बरोबर सांगा, सर कॅन्सल होईल का नाही सांगा, नाही बाबा त्यासाठी काय असेल तू बंद करून जा. नीट शांतपणे शेवटपर्यंत ऐक. अजून तर पुढे बरेच काही उत्तर द्यायची राहिली तुम्हाला. हे इथं दोघांबद्दल क्लिअर झालं तुम्हाला. हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बद्दल आणि वित्तीय क्षेत्राचं पण ब्रॉडली हे सांगितलं. ह्या दोघांचा विषय येतच नाही. आणि इकडे जर कोणी दिलं असेल तर मग अवघडच आहे. हे पण हे काय, टास्क फोर्स ऑन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस. आणि मग इथं डॉक्टर विजय केळकर चेअरमनशिप त्यांची जी अध्यक्षतेची समिती, हेच तुम्हाला इथं अपेक्षित होतं का? हे पण सोर्स टाकून देईल तुम्हाला जे काय असेल ते. पण याला इथं जस्टिफाय करणं, याला आयोगाला क्रॉस करणं फार अवघड जाणार आहे. हे ब्रॉडली वापरलेत. शेवटी तो आयोगाचा अधिकार असतो स्पेसिफिक घ्यायचं का ब्रॉड घ्यायचं. त्यामुळे मला वाटत नाही इथं तुम्ही एनर्जी वाया घालावी. हा इथं बघा आता हा प्रश्न, त्याला एक रेफरन्स म्हणून दिलेला आहे मी. ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोज आहारातून किती उष्मांकाची गरज आहे? साधा प्रश्न, जुना प्रश्न आहे आयोगाचा की कॅलरी निकषाचा ग्रामीण भागामध्ये, रूरल एरियामध्ये कॅलरी निकष किती आहे? मग तुम्हाला हे माहिती की 2100 आणि 2400 ग्रामीण आणि शहरी. पण इथं शब्द काय? ग्रामीण आहे. मग इथं 2400 आहे, हे तर लागू होत नाही, हे पण नाही, हे पण नव्हताच. क्लिअर कट तुम्ही काय केलं? 2400. बरं, प्रश्नामध्ये कुठे समिती आहे का? तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, अलग कार्यगट, लकडावाला कार्यगट, कुठला नाहीये, समिती कार्यगट नाहीये. बरं, वर्ष आहे का? वर्ष पण नाहीये. सेम आता जे मी केळकर बद्दल बोलतोय ना ते इथं असाच आहे 2400. म्हणून आता ह्याच्यात एक काय आहे, आयोगाने गोंधळ घातलाय. जर इथं बघा ह्या उरलेल्या 3 ऑप्शनमध्ये कुठेही हा ऑप्शन जर टाकला असता 2155, हा ग्रामीणसाठीच आहे रंगराजनचा. हा ऑप्शन जर इथं 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 कुठेतरी टाकला असता, आता गफलत झाली असती का? वर समिती विचारली नाही, वर वर्ष विचारलेलं नाहीये आणि ग्रामीण हा शब्द बरोबर आहे, पण ग्रामीणसाठी 2 ऑप्शन तुम्हाला मिळाले. आता काय करणार तुम्ही? मग आता आयोग परत तोच की ज्याला आयोगाला वाटतं की ते निवडल, सेम हेच तुम्हाला सांगतो. इथं हा प्रॉब्लेमॅटिक ऑप्शन नाहीये म्हणून याला कन्फ्युजन निर्माण झालं नाही. असे ऑप्शन इथं नाहीत. या इकडं आता हा जो आहे ना वर्ष आहे ना काही, तर विजय केळकर फक्त नाव आहे आणि मग 2 ऑप्शन एकत्रित आहेत. आता कन्क्लुजन सांगतो. जनरली मागे आयोगाच्या सदस्याचं स्टेटमेंट सांगतो, माझं नाही. क्लिअर कट त्यांचं म्हणणं आहे की आयोगाने प्रश्न हे सदोष प्रश्न काढले नाही पाहिजे, निर्दोष प्रश्न काढले पाहिजे. सदोष म्हणजे दोष असलेले प्रश्न काढले नाही पाहिजे. हे माझं नाही, आयोगाच्या सदस्याचं स्टेटमेंट आहे, तुम्ही बघू शकता. मग हाच इथं उद्देश हा आहे. कन्क्लुजन, ज्या वेळेला आयोग असा प्रश्न विचारतो, कुठलाही व्यक्ती, कुठलाही आयोग, समिती विचारल्यानंतर ऑप्शनमध्ये त्याच्या संबंधित 2 ऑप्शन देणं इथं टाळलं पाहिजे. नाहीतर मग कन्फ्युजन निर्माण होतं बिनाकामी ना. तुम्ही जी समिती विचारली हे जर अशा 2 बाबतीत असेल तर मग उत्तर काय निवडणार विद्यार्थी? त्यातही त्या 1 तासाच्या प्रेशरमध्ये. इथं आपण ज्या वेळेला डिस्कस करतोय तेव्हा सोपं वाटतं, तिथं 1 तासामध्ये हे बायफर्गेट करणं, एवढा विचार करणं हे नाहीये. मान्य आहे? त्याच्यामुळं हे आता परत तोच मुद्दा येतो जी इथं तुम्हाला सांगितलेलं की प्रश्नामध्ये गोंधळ घातलेला आहे. ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन असणं अपेक्षित अजिबात नाहीये, तर तुम्ही कन्क्लुजनपर्यंत पोहोचताय. त्यामुळे तो गोंधळ आहे तिथं. येस, चला. त्याच्या इथं कन्क्लुजन डायरेक्टली काही काढणं अजिबात पॉसिबल नाहीये. तरी तुम्हाला जे पाठवायचं मी टेलिग्रामला देऊन जाईल ह्याच्याबाबत. ह्याला जास्त जोर लावणं मला नाही वाटत तुम्ही एनर्जी वाया घालावी. जे आहे ते ॲक्सेप्ट इट. पुढे जाऊयात.
मला वाटतं हे 2 प्रश्न जास्त कॉम्प्लिकेटेड होते, ते झालेत. आणि आता अजूनही काही संदर्भात पुढे गोष्टी आहेत, सो कंटिन्यू करू. ज्याचा डाऊट संपला त्यांनी थांबलं तरी चालतंय. बाकीच्यांनी इथं बघा आता हा प्रश्न, तुम्हाला सर हा प्रश्न का घेतला, ह्याचा तर काही संबंध पण नाहीये. तेच आहे, आत्तापर्यंत तेच झालं आपल्याला. आपण आपली लेवल वाढवतच नाहीये. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काही वर्ग असा आहे की ज्यांनी अभ्यास करून तिथं त्या एका तासामध्ये ह्याचे काही ते 2 आन्सर निघतात आणि ते रिअल आहेत. ह्याला ओव्हर थिंकिंग नाही म्हणायचं, ह्याला उगाच इश्यू क्रिएट करणं म्हणायचं नाही. उगाच शब्द पकडणं नाही. शब्द काय पकडणं नाही तुम्हाला सांगितलं आयोगाने. कीवर्ड्सवर आयोग किती खेळतो, तुम्ही त्या लेवलला जायला पाहिजेत. या इकडं आता ह्याचा काही विषयच नाही. हे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात समावेश असतो, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. समावेश असणं, विचारात घेणं, ह्याच्यातून स्पेसिफिक असा काही अर्थ निघत नाही. म्हणजे विचारात घेणे, समावेश करणे म्हणजे प्लस करायचं की मायनस करायचं असं स्पेसिफिक असणं अपेक्षित होतं. आता परत तोच मुद्दा येतो की ह्याला मी कुठेही क्लेम करत नाही हा प्रश्न रद्द व्हावा, हा चुकलाय, नथिंग. मी तेच सांगतोय परत एकदा, आपल्याला याच्यावर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करणं गरजेचं आहे. ज्याला पुढच्या मेन्स द्यायच्यात, पुढच्या एक्झाम द्यायच्या, त्याच्यासाठी जे स्वयंघोषित तज्ज्ञ विद्यार्थी आहेत, म्हणजे का हसतो मी, मला काही तेच विद्यार्थी असे दिसत आहेत ना बाबा की नको तिथे डोकं लावणं आणि आपलं नॉलेज दाखवणं. विद्यार्थी नॉलेज घेण्यासाठी असतो, दाखवण्यासाठी नाही. थोडंफार काही झालं की नको ते हे करायचं आणि याच्यामुळे 4-4, 5-5 वर्ष लागतात. अर्थनीतीला फॉलो करणाऱ्यांना फार चांगलं कळतं की आपण काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आउटपुट येतं. म्हणजे आत्तापर्यंत कधी असं झालं नाही की इकॉनॉमिक्समध्ये एवढे मार्क यायला लागले. आता तुम्हाला सर पेपर सोपा होता, अरे कन्सेप्ट ही कळाली पाहिजे ना. पेपर सोपा तर ह्याच्या आधी कधी झाला नव्हता का? फर्स्ट टाइम असं झालं का पेपर सोपा आहे? एवढे मार्क, एवढी रेंज कशी ब्रेक झाली इकॉनॉमिक्समध्ये? म्हणजे जो विषय अजिबात स्कोर देत नव्हता, खाली पडणार होता, आज त्यानं तारलंय. असे तुमची फीडबॅक आहेत. किती जणांनी इतर विषयामध्ये नाही अपेक्षित केले, पण इकॉनॉमिक्समध्ये 12-13 ही साधी गोष्ट नाही, ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. आणि ऑब्व्हियसली याचं क्रेडिट तुम्हालाच आहे, तुम्ही मेहनत केलेली आहे. विषय काय होतो की आपण ज्या गोष्टीला फोकस करतो, म्हणजे मी जे आयोगाचे अनालिसिस करून तुमच्यापुढे मांडतोय ते सहसा लवकर पटत नाही. आणि ज्याला पटलंय त्याला जर अख्ख्या महाराष्ट्राला आत्ता कळतं, जे तुमचे प्रतिक्रिया व्हॉट्सअपला इकडे तिकडे आहेत त्याच्यावरून फार मोठं शिक्कामोर्तब झालंय. बाकी तुम्ही ठरवा आता काय करायचं ते. तोच उद्देश येतो इथं की हे जे शब्द आहेत ना, हे शब्द ह्याच्यातून अर्थ काय निघतो आता आय विल प्रूव्ह यू हे इथं. आणि म्हणून मी हे दिलं होतं की 2 पॉसिबिलिटी दिल्या होत्या. मी हे पण उत्तर दिलं होतं की आयोग बरोबर ठरलं तर आयोगाचा अधिकार येतो, कारण हे ब्रॉडली आहे, हे चुकीचं ठरत नाही. पण यातून शक्यता काय निघते बघा, या इकडं ऍक्च्युली काय असणं अपेक्षित आहे. तुम्ही ज्या वेळेला GNP म्हणताय आणि NNP म्हणताय, लक्षात घ्या, घसारा ही जी संकल्पना आहे ना, ही तुम्ही ज्या वेळेला विचारात घेता तेव्हा NNP असते. आणि ह्याच्यातून घसारा नुसता विचारात घेऊन चालत नाही. बघा आता मी असं म्हणलं का NNP मध्ये घसारा विचारात घेतात, काय अर्थ कळला तुम्हाला? विचारात घेतात म्हणजे प्लस करतो की मायनस करतो? विचारात घेणे हे बरोबरच आहे, पण त्यासोबत हे करावं लागेल की घसारा वजा केला जातो. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? हे ऍक्च्युली त्याच्यातून अर्थ निघतो आणि हे बरोबर आहे. आणि मी नाही सांगत आता नीट आहे का, म्हणून म्हणलं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळेल. मी इथं कन्फ्यूज, ओव्हर थिंक करणे, उगाच त्या शब्दावर हे करून बदलणे, नथिंग. आहे तेच असणार आहे, काही डाऊट नाही. पहिले 2 प्रश्न सोडले तर बाकी कुठला प्रश्न ना उत्तर बदलणार आहे ना कॅन्सल होणार आहे. आत्ताच सांगतो मराठीमध्ये, नीट ऐकून घ्या. फक्त ही चर्चा का करतोय, काही प्रश्नांचा अप्रोच हा आपल्याला आत्ता कळायला पाहिजे याच निमित्ताने. या इकडं हे इथं हा आयोगाचा दुसरा प्रश्न आहे, जे की ह्याच्या आधी विचारलेला आहे. इथं बघा, निव्वळ उत्पन्न म्हणतात याला, ठीक आहे. हे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाला इथं कन्सेप्ट NNP ही कन्सेप्ट आहे. इथं NNP टर्निंग पॉईंट ठरणार आहे तुम्हाला, नीट आहे का सगळं. NNPला निव्वळ उत्पन्न म्हणतात कारण यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून, ठीक आहे, भांडवली घसाऱ्याची वजावट केली जाते. इंग्लिशमध्ये बघा इथं इट इज कॉल्ड नेट बिकॉज इट डिडक्ट हा शब्द. आणि मग याच्यावरून अर्थ कळतो. आता हा प्रश्न काय कॅन्सल झाला आहे वरचे काय ते सोडून द्या, पण हे जे वाक्य ना, हेच तुम्हाला मला सांगायचं होतं, जे की बऱ्याच महातज्ञाला लक्षात नाही आलं. मागच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं, सर उगाच शब्दाचा अर्थ करतायत, हे काय रे बाबा, हे समावेश आहे ना. आणि मग हेच आयोगाने इथं काय दिलं, क्लिअर कट वजावट. इथं का बरं? ह्याच्यातून तोच ऍक्च्युली कन्सेप्ट तीच आहे की तुम्ही NNP म्हणताय की घसारा वजा हा शब्द असला पाहिजे. आता GNP मध्ये घसारा विचारात घेतात. अरे विचारात घेतात म्हणजे मग त्यात इन्क्लूड असतो. हा समजा जर आपण जे म्हणून समावेश होणं, इन्क्लूड असणं, विचारात घेणे, मग प्लस करायचा का? बरं. आणि मग इथं विचारात नाही घेतला म्हणजे मग मायनस करायचा का? म्हणजे ह्याच्यातून अर्थ स्पेसिफिक निघत नाही की मग आयोगाने तिथे शब्द वजावट का वापरलाय. अजून एक सांगतो, चला पुढचा सोर्स घ्या. थांबा, या इकडं. हे इथं मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. परत आता हा प्रश्न रद्द होणे वगैरे काही मुद्दा नाही, होत नाही तो. मी आत्ताच सांगतो तुम्हाला, हे परत रेकॉर्ड करून ठेवा, कारण तो ब्रॉडली आयोग जसा घेईल तसा घेईल.
इथं ग्रॉस वर्सेस नेट व्हॅल्यू ॲडेड हा काय प्रकार आहे? जीडीपी म्हणजे आता इथे जीडीपी घ्या किंवा जीएनपी घ्या, व्हॉट एव्हर, ग्रॉस हा शब्द महत्वाचा आहे. जीएनपी और जीडीपी डज नॉट टेक इन टू अकाउंट द डिप्रिशिएशन फॅक्टर. आता काय म्हणाल तुम्ही? एक्झॅक्टली प्रश्नाच्या उलट आहे हे कार्यक्रम. म्हणजे ज्याला वाटतं ना की उगच इथंच काय आहे, उगच आहे का? जीडीपी डज नॉट टेक इन टू अकाउंट द डिप्रिशिएशन फॅक्टर. अजून एक इकडे या खाली, हे आता पूर्ण वाक्य वाचल्यानंतर इथं कळतं बाय सबस्ट्रॅक्टिंग डेप्रिसिएशन कॉस्ट. सबस्ट्रॅक्टिंग हा शब्द ऍक्च्युअल ही कन्सेप्ट आहे जी आपण वर्गात आपण बॅचमध्ये सगळीकडे मी शिकवलेली आहे, जी तुमच्या डोक्यात बसली आहे म्हणून तुम्ही उत्तर दिलेले. ह्याच्यात इथं हे झालं, या इकडे प्रश्नावर दाखवतो. हा मग आता कन्क्लुजन काय सर ह्या प्रश्नाबद्दल? नथिंग, काही कन्क्लुजन नाही. ज्यांनी फर्स्ट स्ट्रोकमध्ये हे वाचलं, ज्याला अर्थ ज्याला कळाला त्यांनी ते घेतलं, ते बरोबर आलं, त्यामुळे ते खुश आहे. सर उत्तर बरोबर आलं. आता कशाला खेळताय शब्दावरून? आता माझं म्हणणं आहे की तुम्ही अभ्यास करताना कन्सेप्ट आणि जे फॅक्ट आहेत तेच कम्प्लीट तसेच ठेवा. आयोगाने काहीतरी ब्रॉड व्ह्यू घेतला आणि किंवा आयोगाने जे तसंच आहे तसंच ठेवलं, तुम्ही बदलू नका. कन्सेप्टला आणि फॅक्ट्सलाच फॉलो करा, कारण हे असं प्रमाण आयोगाचं कमी आहे. मी म्हणलं तुम्हाला 15 पैकी 5-6 प्रश्न असे आहेत का एखाद दुसरे, आणि ते जर शब्दावरून तुम्हाला काहीतरी प्लस मायनस झालेलं असेल, म्हणून ह्याच्यातून शक्यता निघते. ह्याच्यात कुठलंही कॅन्सल होणे, रद्द होणे, बदलणे मला तरी वाटत नाही, आणि मी त्यासाठी ते एक्सप्लेनेशन देत पण नाही ह्या प्रश्नाचं. पण जे मी मागच्या व्हिडिओमध्ये जे डिस्कशन केलं ना, त्याला ते विथ प्रूफ तुम्हाला सांगितलं की मी जे म्हणतो तो व्ह्यू पण बरोबर आहे. तो व्ह्यू झेपतच नाहीये, म्हणून आपण त्या लेवलने कधी जातच नाही ना, त्यामुळे ते मग नाही पटत ते की हे कसं काय असं. या इकडं सेम हा एक आधीचा जुना प्रश्न आहे. जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात, आता सरकार कर्ज देतोय की सरकार कर्ज घेतोय? लोक सरकारला कर्ज देतात की सरकारकडून कर्ज घेतात? ज्याला आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीची खरेदी विक्री म्हणतो. सरकार कर्ज घेतं पण कर्ज देतं पण ना, दोन्ही आहे. मग त्या एका तासात प्रेशरमध्ये तुम्ही काय अर्थ काढणार? मग असे पण प्रश्न आहेत ना की 2 अर्थ निघतात त्याच्यातून. अजून चला, हा प्रश्न तर मला नाही वाटत महाराष्ट्रातला कुठला विद्यार्थी ना करू शकतो. आता हे POQ आहे, आधीचं आहे, तुम्ही काय एक्सप्लेन करताय सर? जस्ट थांबा. भारतीय शेती उत्पादकता, कुठली शेतीची उत्पादकता घ्या, प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चर, प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून म्हणलंय. 2च निवडायच्या, 4 आहे तिथं. आयोगाने उत्तर दिलंय अ आणि क. तुम्हाला सर याच्यात काय इश्यू आहे? झाला प्रश्न, उत्तर दिला, मी ऍक्सेप्ट केलं, ठीक आहे ना. आता पेपरमध्ये आहे असं कन्सिडर कर बाबा. तू पेपरमध्ये त्या प्रेशरमध्ये, आणि तो प्रश्न आता इमॅजिन कर, हे त्याच्यावर आपण चर्चा करतोय की बाबा तू त्या एका तासात पटकन हे विचार कर. मी म्हणलो तुम्हाला हे व्हिडिओ आता नाही, तुम्ही मेन्सला ही जी मेन्स आणि कंबाईनची होणारी येणारी पुढची प्री-नोव्हेंबरमध्ये राज्यसेवा मेन्स आत्ताची, तिथं गजानन बसके नाही आठवलं तुम्हाला म्हणा. तुम्ही ह्याची सवय लावा. ह्या लेवलला आपण विचार करायला गेलो पाहिजे. ह्याला ओव्हर थिंकिंग म्हणायचं नाही, ह्याला काहीतरी वेग म्हणायचं नाही. जिथं काय असेल तिथं सांगतो. हे इथं 2 बाबी जर विचार केल्या, पेपरमध्ये तू काय विचार करणार? तांत्रिक घटक, संस्थात्मक घटक बऱ्याच जणांना तरी माहीत पण नाही, ज्याचा बरोबर अभ्यास आहे ते, तरी आयोगाने हे 2 दिलेत. आता इथं सिंचन सुविधा हा का निवडला नाही आयोगाने? ऍक्च्युली मला तर वाटतं तुम्ही पेपरमध्ये विचार करा, इथं नाही. पहिल्यांदा याच्याकडे गेला असता, ड कडे, आणि हा पण लागू होतोच ना त्याला. हा नकारात्मकता येतच येत नाही, त्याला नाकारता येत नाही. मग तुम्हाला सर ह्या 2 साठीचे बरेच सोर्स आहेत, मी सोर्स दाखवतो ना इकडचे पण मुद्दा परत तोच येतो की आयोगाला क्लेम करायचा का? मग खेळत बसा कोर्ट कचेऱ्या. मुद्दा तो नाही आहे आणि आयोग मान्यही करत नाहीये. पिच्युटरी ग्लँडचा फार मोठा अनुभव इतिहास आहे. तेव्हा आयोगाला चूक म्हणणे, चुकीचे ठरवणे, दोष देणे ह्याच्यापेक्षा ह्या स्वरूपातील प्रश्न असतात. तिथं परीक्षेत काय विचार केला पाहिजे तर कुठलेही 2, मग ह्याच्यासाठी थोडं वाचन जास्त लागेल, कुठले रेफरन्सेस वाढवावे लागतील आपल्याला. इथं आयोगाने हे निवडलेत, पण पेपरमध्ये तुम्ही ह्याच्यावर विचार केला असता. आणि असे ऑप्शन आहेत का तुम्हाला? सर बघा, ड आहे, गेला असतात का नाही त्याच्याकडं, आणि मग उत्तर चुकलं. मग झालं का परत क्लेम, ओरडा सर असं कसं काय? प्रोडक्टिव्हिटीला तर ते इम्पॉर्टंटच आहे ना, पाणी, सिंचन सुविधा. आणि मग नाही, आता ह्याला पण आहेत काही सोर्सेस आणि ह्याला पण सोर्सेस आहेत. सांगायचा उद्देश तोच आहे की आयोग काय घेतं हे त्याच्यावरून ते व्हॅरी ठरतं. इकडं चला, हे परत याचं कन्क्लुजन हेच, जे काय असेल ते तुम्हाला सांगितलं. काय जणांच्या हे सगळं लेक्चर, हे सगळे व्हिडिओ डोक्यावरून जात असतील, बिंदास त्यांनी बंद करायचं. ज्याला खरंच पुढची परीक्षा पास व्हायची, येणारी कंबाईन मेन्स, राज्यसेवा मेन्स आणि येणाऱ्या प्री कुठल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर ज्या आहेत त्या आसपासच्या, परत माझं वाक्य सांगतो मी, लिटरली या गोष्टी सुरुवातीला झेपत नाहीत. अर्थाने ती पॅटर्न जो आहे ना तो नाही झेपत, उशिरा कळतो की ह्या लेवलला आपण गेल्यानंतर फायदाच फायदा आहे. ते तसं इथं आहे. त्यामुळे नीट बघा शेवटपर्यंत. अजून याचं टार्गेट आहे त्यांनी. आता हा प्रश्न
परत तुम्हाला सर कशाला इथं याचा काहीच प्रॉब्लेम नाही. जसं मी याच्या आधी आता जो डिस्कस केला ना NNPचा GNPचा, त्याच्याबद्दल काही डाऊट घ्यायची गरज नाही आणि याच्याबद्दल पण नाही आहे. तेच उत्तर बरोबरच आहेत. पण तुम्हाला इथं हे दाखवायचं मला उद्दिष्ट काय आहेत नाफेडचे, त्यातही मुख्य उद्दिष्ट काय. तर ऑब्व्हियसली हे बरोबर आहे. मी पण हेच उत्तर दिलं होतं. आन्सर की बघा चेक करा. मी वेळ दिलं नाही, पण माझं असं म्हणायचं आहे हा ऑप्शन कम्प्लिटली चुकीचा आहे. पण हे ऑप्शन नाफेडच्या संदर्भात आहेत. मला इन्फॉर्मेशन द्यायची तुम्हाला. आयोग चुकीचा आहे याचं उत्तर बदलू शकते नथिंग. हे पण लक्षात घ्या की असेही काही प्रश्न आहेत ज्यांनी नीट अभ्यास केलाय त्याला असं वाटतं की हे पण आहे, पण इथं ऑप्शनमध्ये आयोगाने तसं काही दिलं नाही. त्यामुळे पटकन तुम्ही याच्याकडे जाता. हे सगळ्यात सोपं झालंय. आता आयोग तुम्हाला ह्या गोष्टीचे दिल्यानंतर कर्ज वाटप करतंय का नाफेड आणि स्वस्त दरात कृषी उत्पादन करते का ह्याचे सोर्स इथं हे ॲडव्हान्सेस किंवा लोन. आता ते कोणाला देणार तर इट्स मेंबर, म्हणजे ज्या काही त्यांचे सदस्य आहेत, संस्था आहेत, कोऑपरेटिव्ह त्यांच्यासाठी, आणि काही अपवादात्मक काळातच देतं. हे विक्री पण हे नॉर्मल फंक्शन नाही, त्यांचं मुख्य फंक्शन हे नाही आहे, हेच इथं मेन फंक्शन, पण हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. ह्याचा सोर्स तुम्हाला इथं दिलेला आहे. हे माहिती असू द्या. हे इथं टाकतो मी ह्याच्यावर काय असेल ते. त्यामुळे ह्याला डाऊट वगैरे विषय नाही, फक्त माहिती असला पाहिजे सगळं. आणि इथं ब्रॉडली शब्द वापरला हे. इथं म्हणले का कर्ज वाटप व्यक्तींना बँकांना कर्ज वाटप करेल ब्रॉडली. यस, सो हे फंक्शन आहे. पार्शियली का असणार पण फंक्शन आहे, मेन फंक्शन नाही. हे सुद्धा अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे सुद्धा केलं जातं. ह्याचे सोर्सेस इथं आहेत. आता मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत बसत नाही, वाचत ते टाका तुम्ही. हे करा या इथं सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्षात घ्या. मी काय म्हणतो ते जे स्पेसिफिक आणि ब्रॉड बद्दल बोललो ना खालीपैकी WTO संदर्भात, विश्व व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, महत्वाच्या तत्वावर कुठल्या महत्वाच्या तत्वावर आधारित आहे. ज्यांनी नीट अभ्यास केलाय त्याला लक्षात येईल. सर्वात अनुकूल मोस्ट फेवर्ड नेशन हे पण तत्व आहे. नॅशनल ट्रीटमेंट हे पण आहे. आणि भेदभाव नाही, नॉन डिस्क्रिमिनेशन म्हणतो आपण त्याला, ट्रेड विदाऊट डिस्क्रिमिनेशन. तिन्ही तत्व WTOचे आहेत. मग आता ऑप्शनमध्ये पण तिन्ही दिलेले आहेत. आता काही जणांना हे जास्त ऐकलेलं असतं, मोस्ट फेवर्ड नेशन टिक करून आले. मग काही जणांना नॅशनल ट्रीटमेंट वाटलं, नॉन डिस्क्रिमिनेशन. हे काय आणि उत्तर काय दिलं आयोगाने? एकच, भेदभाव नाही. ह्याला जस्टिफिकेशन काय इथं बघा. ही परत ऑफिशियल साईट, जे काही सोर्सेस सगळे ऑथेंटिक आणि ऑफिशियल आहेत. WTOच्या याच्यामध्ये ट्रेड विदाऊट डिस्क्रिमिनेशन हे मेन ऑब्जेक्टिव्ह, मेन हे भेदभाव नाही, नॉन डिस्क्रिमिनेशन. त्याच्यामध्ये त्याचे सब जे आहेत ना, मोस्ट फेवर्ड नेशन, आणि इकडे दुसरा त्याचा सब आहे नॅशनल ट्रीटमेंट. मला सांगा ह्या लेवलला कधी गेलोय का? एकतर आपल्याला WTO फक्त स्थापना गॅट एवढ्यापुरतं माहिती आहे. त्याची मेन ऑब्जेक्टिव्ह काय बरं? ऑब्जेक्टिव्हमध्येही हे 3 कदाचित नुसते हेडिंग म्हणून माहिती असतील तुम्हाला, हेडिंग म्हणून. पण त्यातही ब्रॉड कुठलं आहे तर नॉन डिस्क्रिमिनेशन, आणि त्याच्यातले सब पॉईंट म्हणजे हे येतात. एवढ्या लेवलला आपल्याला जावं लागेल. मित्रांनो एवढंच सांगतोय, तुम्ही विद्यार्थी म्हणून जे आपण म्हणतो ना काही की नाही असंच तसं सोडून द्या, कशाला वेळ वाया घालताय. 5-6 वर्ष ह्याच्यामुळे चालले. माझा उद्देश जी तळमळ आहे ना ती ही समजून घ्या की ह्याच्यातून बाहेर पडा पटकन. हे चक्र 4-5 वर्ष न भेटणार आहे का? कारण एक्झाम ओरिएंटेड अप्रोच, डिमांड ऑफ द एक्झाम समजून घ्या. कुठल्या लेवलपर्यंत आपल्याला जायचंय, शब्द कीवर्ड्स किती महत्वाचे आहेत, कुठला ब्रॉड अँगल, कुठला नॅरो. हे आता इथं मला तरी याच्यामध्ये फार काही गोष्टी डिटेल एक्सप्लेनेशन करता येत नाही. आता बॅच जॉईन करण्यासाठी सांगत नाही मी, नसेल तर नको करू बाबा. ज्याला इच्छा असेल त्यांनी बघा. बॅचमध्ये ह्याच गोष्टीवर माझा खूप जास्त फोकस असतो. सतत मी स्टेटमेंट देऊन तुम्हाला प्रश्न विचारत असतो. जुन्यांना विचारा. आणि ब्रॉड मायनर व्ह्यू कुठला, म्हणजे जे काय आहे ना ते फार मोठ्या प्रमाणात शिक्कामोर्तब ह्यावेळेस झालंय. ह्याचा त्याच्या आधी होत नव्हतं का? पण तो अवेअरनेस नव्हता, तेवढं तुम्हाला कधी पटलं नाही, जे अजूनही वेळ गेली नाही. आणि विथ प्रूफ सांगतोय, ह्या लेवलला आयोगाचे प्रश्न आहेत. आपल्यालाही जाणं गरजेचं आहे. तुम्ही जात नसाल तर दुसरं कोणीतरी अभ्यास करतोय आणि पुढे जातोय, हे लक्षात घ्या. इथं पण तसंच आहे. आता हे एक्सप्लेनेशन द्यायला भरपूर आहेत, प्रश्न तुमच्यासाठी आणलेले आहेत. असो, सो दिस इज ऑल अबाउट आपण जे आत्ता सांगितलं ते सगळं. या प्रश्नाचं कन्क्लुजन सांगतो. आता इन्फॉर्मेशन भरपूर झाली, सांगितली. आता ती पटली नाही पटली ती तुमच्यावर घ्या. मी म्हणलं ना काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण इगोवर घेतलेल्या आहेत विद्यार्थी म्हणून. माझं सगळ्यात कन्क्लुजन एक आहे की मी याच्या आधी व्हिडिओमध्ये सांगितलंय, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा झाला की आपण विद्यार्थी म्हणूनच मान्य करत नाहीत. काय झालं की कोणाला तरी क्रिटिसाइज करायचं, क्लास असो, कोणाला काही चूक बरोबर, त्याच्यापेक्षा जे आपल्याला वाटतं ते घ्या. आणि जर आता आपण ह्याच्यातून ट्रॅकमध्ये अडकला असाल, उत्तर चुकत असेल, स्कोर जात असेल, तर पुढे काय करायचं हे ठरवा. त्याच्यासोबत भांडणं करणं, ते आयोगाच्या विरोधात जाणं, कोर्टात जाणं, हे सगळे करून बसले. जरा जुन्या विद्यार्थ्यांना विचारा. आपलं काम आहे, तुम्ही क्लेम पाठवायचा तुमचा अधिकार आहे, आयोगाने ते दिलं आहे तुम्हाला, पाठवून द्या ना. बाकी मग सेकंड कीनुसार बदलेल न बदलेल इट्स कम्प्लिटली डिपेंड ऑन आयोग फायनल डिसिजन, आणि ते आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे, हे आत्ताच सांगतोय. बरं, ह्याच्यात आता कन्क्लुजन आहे की ह्या सगळ्यातून
तुम्हाला विश्वकर्मा योजनेबाबत जे मी सांगितलं त्याच्यात सोर्स दिलेला आहे, ते टेलिग्रामवर टाकतो आपल्या अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल. त्याच्यात थोडीफार आयोग दखल घेऊ शक्यता आहे. बाकी शेवटी आयोगाला जर म्हणलं नाही मला ते ब्रॉडच घ्यायचं, घ्या बाबा, मग ते बदलणार. पण त्यात जरा मला थोडी पॉसिबिलिटी वाटते विश्वकर्मामध्ये. केळकर समितीच्या बाबतीतला जो प्रश्न आहे, तुम्ही जस्टिफाय करा, सोर्स टाका, पाठवा. मला असं वाटतं की आयोग त्याच्यात काही जास्त करणार नाही आहे, कारण ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्ही शब्द पाहिजे होते. तर मग तो नाही होऊ शकत. आयोग म्हणतं का आम्ही काय केवळ फक्त शब्द वापरला का तिथं, मग अप्रत्यक्षाबाबत चुकीचं ठरेल का? नाही, ते बरोबर आहे. आणि खाली वित्तीय बाबत आहे, पण त्याला ते की काय सोर्स देणार, काय करणार तुम्ही, त्यामुळे मला जरा जड वाटतं. बाकी तुम्ही ठरवा काय असेल तर तुम्हाला माझ्याकडून तेही हे देईल, पण त्याचा डाऊटच वाटतं मला. नेक्स्ट, सगळ्यात महत्त्वाचं कन्क्लुजन. दोन्ही प्रश्नावर डाऊट होता, सांगितलं, इथपर्यंत क्लिअरिटी आली असेल. परत सांगतो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फीडबॅक तुमचे मेन्शन करा, कारण हा कंटेंट हे अनालिसिस मला नाही वाटत आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल ह्या स्वरूपात विथ प्रूफ. मागच्या आयोगाचे काही प्रश्न घेऊन अशा स्वरूपात प्रश्न आलेत का? तर आलेत. आणि आपण जे कीवर्ड, आपण ज्या शक्यता काढल्या होत्या त्या उगच चुकीच्या, उगच डायरेक्शनलेस होत्या का? नाही, त्याला बेस दिलाय मी, प्रॉपर प्रूफ दिलेला आहे. जे काही आपण डिस्कस केलेलं आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं आवर्जून फीडबॅक मेन्शन करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, कारण ह्याच गोष्टी तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी कामाला येणार आहेत. हां, आणि मी म्हणलं ना, हे काही नाही निवडा नाही आहे, आयोग काय ठरवायचं ते ठरवेल. इथं अजून एक महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही डाऊटफुल प्रश्नावर आता जे जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतात ना सगळे, हे बदललं पाहिजे. नाही, आयोग चुकच आहे, माझंच बरोबर आहे. आता 2 वर्ग आहेत ना, ज्यांचे ते प्रश्न 2 बरोबर आलेत सगळ्यांना वाटणार की त्याला हातच लागला नाही पाहिजे, तसेच राहिले पाहिजे. ज्यांचे चुकलेत ते ताकदीनं प्रयत्न करतात. माझं असं म्हणणं आहे, ह्या एकाच प्रश्नावरून तुम्ही जर तुमचा कट ऑफ ठरवत असाल तर ही वेळ का आली? बाकीचे 15 प्रश्नापैकी 12 प्रश्न, 10 प्रश्न त्याच्यावर का? म्हणजे मी जे नेहमी सांगतो ना की बाबा 1-2 प्रश्न असतात, प्रॉब्लेम तुमचा काय झाला, स्कोर कट ऑफवर आला, बाउंड्रीवर आलेला आहे. बाकी प्रश्नांना तुम्ही साध्या प्रश्नांना सिली मिस्टेक करत बसला असाल आणि इथं जीव काढताय, जिथे की आयोग आता अजिबात ऐकत नाही. हे असे शब्दांचे खेळ जे आहेत ना, हे कितीही रिसर्च करा तुम्ही, PhD करा PhD शब्दावर, तरीही आयोग मानत नाही. आपल्याला काम आहे आपण देणं, पण इथून पुढे काळजी घ्या. आता जे झालं ते झालं, ॲक्सेप्ट इट. पण ही वेळच येऊ देऊ नका ना. मी नेहमी सांगतो बाबांनो, 1 किंवा 2 प्रश्न हे शब्द लक्षात ठेवा, असतातच प्रत्येक वर्षी, मग ते कुठल्याही विषयात असू द्यात. त्याच्यामध्ये PhD करून आपण आयोगाला चुकीचं ठरवणं, ह्याच्यात वेळ वाया घालायचा आहे की स्कोरच अशा लेवलला आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून हे पुन्हा वेळ येणार नाही आपल्यावर. चला, हे बाकी तुम्हाला वास्तव दाखवल्याबद्दल काही जणांना झेपलं नसेल, आणि ज्याला झेपलं नाही पण त्यांनी पॉझिटिव्ह घेतलं की चला सर मी पुढे दिशा बदलतो, त्याच्यासाठी अभिनंदन. आणि ज्याला नाही झेपलं, ज्याला वाटतं तुम्ही काय आयोगाबाबत कोणाबद्दल काय ॲक्शन घ्यायची असेल तर घेऊ शकता. दरवर्षी प्रश्न असतात तेही सांगितलं. आता याच्यात सरळ सरळ तुमची डेप्थ वाढवणे, थॉट प्रोसेस डेव्हलप करणे. इथून पुढं तुम्ही अभ्यास जर करत असाल इकॉनॉमिक्सचा, तुम्हाला हे लेक्चर आणि गजानन बस्के आठवतील 100%, कारण ते हेच शब्द तुम्ही पकडायला लागला आता. आणि हीच फार मोठी अचिव्हमेंट आहे. माझ्या ह्या लेक्चरमधून तुमचा मार्क वाढेल नाही वाढेल मला माहीत नाही, आयोग उत्तर बदलेल न बदल मला माहीत नाही, तुमचा अप्रोच नक्की बदलला असेल, येस ऑर नो. आणि इथून पुढे इकॉनॉमिक्स वाचताना सर हे असं होतं का, आम्हाला कधी कळालंच नाही, मग आत्ताच कळालं ना. म्हणून अर्थनीतीच्या प्लॅटफॉर्मला का फॉलो करा. मागच्या कम्प्लिटली 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये फक्त इकॉनॉमिक्सवर काम केलेलं आहे. ह्याच्यातून तुम्हाला दिसत असेल मी. म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल, फॉलो करा. इकॉनॉमिक्सबद्दल 2025 ज्या संधी येतात तुम्हाला परीक्षेच्या, त्या अशाच पद्धतीने रिफ्लेक्शन दिसेल. कारण इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स हे नाव दिलेलं आहे अर्थनीती, अर्थशास्त्रासाठी. हे आयोगाचेच कीवर्ड्स विचारात घेऊन डिकोड करून इथपर्यंत आणलेलं आहे कन्क्लुजन. आणि मग एवढं रिफ्लेक्शन का दिसतं त्याचं एक उत्तर आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आता मी असं म्हणलं की इकॉनॉमिक्स गाईड हे तुम्हाला जे दिसतं हे पुस्तक, ह्याच्यातून रिफ्लेक्शन भरपूर आहे, विथ प्रूफ टाकलेलं आहे मी, बघा. तर मग आयोग मला फॉलो करतं का? ॲज इट इज प्रश्न आहे इकॉनॉमिक्स गाईडमधून. हे माझं म्हणणं नाही, दावाही नाही. म्हणजे आयोग मला फॉलो करतं का, इकॉनॉमिक्स गाईडला फॉलो करतं का पुस्तकाला? उलट मीच आयोगाला फॉलो करतो. हे ऑन रेकॉर्ड मी आधी सांगितलं आणि आजही सांगतो. मी आयोगाला फॉलो केल्यामुळं, आयोगाचं प्रॉपर ॲनालिसिस केल्यामुळे कुठल्या तरी गोष्टी मला लक्षात आल्यात की हा आयोगाचा ढाचा आहे, हे अशा पद्धतीने आयोगाला अपेक्षित आहे. डिमांड ऑफ द एक्झाम आयोगाने सांगितलेली आहे, ती तुमच्या समोर मी मांडलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या POQ मधून काय शिकायचं, तर हे अर्ध्या-पाऊण तासाचं जे काय लेक्चर झालं असेल तर ते हे क्रक्स आहे. मग हे विद्यार्थी म्हणून तुम्हाला करणं शक्य आहे का? कारण तुम्हाला 7 विषय आहेत. म्हणून तर मग हे गायडन्स किंवा हे लेक्चर जरा बघून तुम्ही याच्यातून घेतलं पाहिजे. म्हणून माझं म्हणणं आहे, आयोग मला नाही फॉलो करत, मी आयोगाला फॉलो करतो. शक्यतो असंही म्हणणारे फार कमी असतील, कारण क्लिअर कट आयोगानेच डायरेक्शन दिलेली आहे. तीच डायरेक्शन मी माझ्या पद्धतीने घेतली, ॲनालिसिस केलंय आणि तुमच्यापर्यंत मांडतोय. आता घ्यायचं नाही घ्यायचं कम्प्लिटली तो टोटल तुमच्यावर डिपेंड आहे हे. आणि ह्याच बाबतीत इथं ही टेस्ट सिरीज
ही बॅच आत्मनिर्भर बॅच नावच आहे आत्मनिर्भर. काही प्रश्नांना तुम्हाला तिथं वैयक्तिक तुमचाच निर्णय घ्यावा लागतो, विचारच करावा लागतो, डेप्थ वाढवावीच लागते. आता ही याच्यावर सेपरेटली काय आत्मनिर्भर कन्सेप्ट हे एकदा बघून घ्या. म्हणजे 2025चं जे एक्झामचं टार्गेट आहे त्यांच्यासाठी. आणि इकडं ह्याच्यामध्ये हे आत्ता आलेलं रिफ्लेक्शन हे पण टाकलेलं मी. म्हणजे मला वाटतं की आत्तापर्यंतच्या काही वर्षांच्या कालावधीचा विचार करता इकॉनॉमिक्स बाबत तुम्ही फक्त इकॉनॉमिक्स विचार करत होतात, कन्सेप्ट विचार करत होतात. आपण काय ब्रेकडाऊन केलं, इकॉनॉमिक्स म्हणजे कन्सेप्ट, त्याच्यासोबत फॅक्ट्स, बजेट, त्याच्यासोबत अजून काही करंटचा वेगळा अँगल, योजना, लोकसंख्या, पॉलिटी अँगल, एवढे हे अँगल आपले प्रूव्ह झालेले आहेत. आणि हे परत सांगतो माझे नाहीत, हे आयोगाचे आहेत. आयोगाच्या याच्यातून फक्त हे बाहेर काढण्यासाठी खूप वर्षांचा माझा अनुभव, माझा अभ्यास हा तुमच्या समोर मांडलेला आहे. रिफ्लेक्ट झालाय का जे विद्यार्थ्यांनी जे टाकलंय? मी म्हणलं ना, म्हणजे असंख्य मेसेज आहेत की लिटरली प्रत्येकाला रिप्लाय देता येत नाहीत, पण प्रत्येकाची हीच भावना आहे, सर 4-5 मार्कावरून थेट तुम्ही 12 मार्कापर्यंत इकॉनॉमिक्स सारख्या विषयाला नेलेलं आहे. बरं, ऑब्व्हियसली हे माझं नाही, श्रेय घेण्याचा विषय नाही आहे. जर ह्या गोष्टी वर्कआउट होत असतील तर तुम्ही का नाही घ्यायच्या? आणि इकॉनॉमिक्सचा हा जो अँगल आहे हा तुम्ही कधी डेव्हलप करणार? कन्सेप्ट, फॅक्ट्स, बजेट, योजना, लोकसंख्या, पॉलिटी अँगल हे काय प्रकार आहे यासाठी जरा थोडं टचमध्ये राहा, तुम्हाला कळेल. आणि ही टेस्ट सिरीज याचं नाव आहे ब्रेन स्टॉर्मिंग. तेच कधी होत नाही ना. आज हे सुद्धा लेक्चर बघून असं डोक्याला मुंग्या आल्या असतील, काय भयानक प्रकारे म्हणावं सर हे. मग हे ब्रेन स्टॉर्मिंग, जे स्टॉर्म म्हणतो वादळ, हे आपण मनातच अस्थिर असतो. मनात वादळ आहे ना, ते डोक्यात जाऊ दे जरा, आणि चांगल्या पॉझिटिव्ह अँगलने डोक्यात वादळ जाऊ द्या. विषयाबद्दलची एवढी ही जी घुसळण नाही ही होणं अपेक्षित आहे. तेव्हा कुठं असे प्रश्न इझी वाटायला लागतात, पटकन इकॉनॉमिक्स म्हणजे असं काहीच नाही असं वाटायला लागतात. ही भावना निर्माण झाली, हे सगळं एवढं काम केलेलं आहे याच्याबाबत. बाकी तुम्ही ठरवा. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन. डाऊटफुल क्वेश्चन, फक्त त्या 2 क्वेश्चनवर बोललो नाही मी, भरपूर तुम्हाला डोस दिलेला आहे. ह्याच्यातून तुम्हाला काय घ्यायचं आहे तुम्ही ठरवा. बाकी अर्थनीतीसोबत टेलिग्राम चॅनल आणि आपलं यूट्यूब चॅनल नक्की सोबत राहा, फॉलो करा, लाईक, शेअर्स, कमेंट आवर्जून करा. पुढच्या आता कुठल्याही गोष्टीबाबतचे इनपुट्स आहेत तुम्हाला त्याच्यावर मिळून जातील. हा विषय इथंच माझ्या दृष्टिकोनातून क्लोज झाला आहे. बाकी तुम्हाला काही पर्सनल अजून काही पुढचे गायडन्स कशाबद्दल असेल तर ह्याच्यातही मेन्शन करा. आणि आपल्या ऑफिसचा नंबर बऱ्याच जणांकडे आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो ऑल द बेस्ट. आता जे झाले ते झाले, पुढची दिशा ठरवा. ह्याच्यात सेपरेटली एक व्हिडिओ बनवतो की आता पुढे काय करायचं, ज्यांचा स्कोर कमी आहे, ज्यांचा बाउंड्रीवर आहे का काय आहे ते वेगळं ठरेल. इथं मला तुम्हाला द्यायचं होतं की डाऊटफुल क्वेश्चनचा प्रकार काय होता तोही क्लिअर केला. होप सो तुम्हाला क्लिअरिटी आली असेल. सो इथपर्यंत हा सगळा कंटेंट आपण थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट सोबत. थँक्यू सो मच.